पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवातही झाली आहे। मानाच्या गणेश गल्लीच्या राजानं मंडपातून प्रस्थान केलेलं आहे काहीच वेळापूर्वी आणि प्रस्थान ठेवण्याआधी गणेश गल्लीच्या राजाची आरती पार पडली। यावेळी अनेक मुंबईकरांनी बाप्पाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी गर्दी केली। आरतीनंतर गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक सध्या सुरू आहे। वैभव परब आमचे प्रतिनिधी आणि पुण्याची आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरे तिथल्या मिरवणुकीचा आनंद आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। सुरुवातीला जाऊयात मुंबईला। वैभव परब आमचा प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। वैभव, कसं वातावरण बघायला मिळतंय? रेश्मा, मुंबईच्या राजाचा थाट का असतो तो आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईचा राजा आहे तो हळूहळू गिरगाव चौपाटीकडे मार्गक्रमण करतो, पण गेल्या 1 तासाहून अधिक वेळ झालेला आहे। मुंबईचा राजा आहे तो आपल्या काही मीटर 100 मीटर अंतर पार केलेलं नाहीये। भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी पुष्पवृष्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मुंबईचा राजा आहे तो आता भारत माताच्या दिशेने जायला निघत आहे। दाखवू शकतो की रस्त्याला भक्तांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते। फक्त आणि फक्त मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी आहे त्या मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी भक्तांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। कोणी टेरेसवर आहे, कोणी आपल्या खिडक्यांमध्ये आहे, तर कोणी थेट मुंबईच्या राजाचा जो रथ आहे तो ओढताना आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईच्या राजाची व्यवस्था आहे ते जवळपास 2,500 ते 3,000 आहेत। त्या मुंबईच्या राजाचे व्हॉलेंटियर्स आहेत, त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील इकडे तैनात केलेले आहेत। काही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी आहे मुंबईच्या राजाने घेतलेली आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीमध्ये मुंबईच्या राजाच्या स्वागतासाठी ढोल ताशे देखील तैनात करण्यात आलेले आहे। आणि रेश्मा, ही जी तुला गर्दी दिसते ती मुंबईच्या राजासाठी जमलेले सर्व भक्तजन आहेत, ते फक्त आणि फक्त मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी इकडे आलेले आहेत। रेश्मा, ही जी तू भक्तांची गर्दी बघते ती अजून मुंबईचा राजा आहे तो आपल्याला फार दूर दिसतो आहे आणि मुंबईच्या राजाच्या अवतीभवती फक्त आणि फक्त भक्तांनी ही गर्दी फुललेली आपल्याला पाहायला मिळते। रेश्मा, निश्चित वैभव, अनेक जे गणेश भक्त आहेत त्यांना मुंबईच्या मानाच्या गणपतींचं दर्शन घ्यायचं असतं। अशा वेळी मुंबईच्या राजाचा मार्ग कसा असणार आहे ते सांगशील? रेश्मा, मुंबईचा राजा आहे तो आता भारत माताच्या दिशेने यायला निघालेला आहे। भारत मातावरून तो काळा चौकी परिसरात जाईल, काळा चौकी परिसरातून तो ग्रँड रोडच्या दिशेने जाईल, ग्रँड रोड नंतर ऑपेरा हाऊस वगैरे असा मार्गक्रमण करत तो मध्यरात्री पर्यंत तो आहे तो गिरगाव चौपाटीपर्यंत परत जवळपास 12 तासांचा हा प्रवास असतो। त्या प्रवासात हे जे भक्त मंडळी आपल्याला पाहायला मिळतात यांचा हा उत्साह आहे तो आपल्याला तितकाच विसर्जनापर्यंत पाहायला मिळतो। आता हा जो गणपती बाहेर निघालेला मुंबईचा राजा याला जवळपास भारत माता जवळ यायला देखील 2 तासांचा अवधी आहे। रेश्मा, नक्कीच वैभव, तिथला आनंद तू टिपत राहा आणि बाप्पाचं दर्शन आम्हाला घडवत राहा। आपल्या टीव्ही चॅनल समोर कित्येक जण बसलेले असतील बाप्पाचं हे दर्शन घेण्यासाठी।